तर मित्रांनो, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर विषय असा आहे, आपण आज रात्रीचा निघलेलो आहे ट्रॅक्टर घेऊन आणि सोबत आपला मित्र आहे. आम्ही नऊ एका ट्रॅक्टरवर आहे. जॉईनिंगचं काम निघलेलं आहे, थोडं इंजन काम, त्याच्यामुळं ते कामाला लावलेलं आहे आणि त्याच्या जागेवर आणलेलं आहे इंटरनॅशनल ट्रॅक्टर. आणि चालवायला मालक आहे. ते ट्रॅक्टर काय आम्हाला येत नाही, त्याच्यामुळे मालक स्वतः जाऊन राहिले. त्याला ब्रेक पण नाही. तर बघू आपल्याला कारखान्यात जायला किती वेळ लागतो आणि वाटानं कसे कसे अडचणी येतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, बघू शकते रात्रीचे 8-9 वाजलेले आणि सगळे पूर्णपणे झोपलेले. रस्त्यावर पण कदाचित तुम्हाला गाड्या दिसणार नाही रात्रीच्या. दिसतात लईत लई एखादी दिसतात. आणि फायनली आता आपण वाघात आलो. बघू आता इकडे ट्रॅक्टर चढता का. गॅरंटी नाही वाटत आज चढन म्हणून, कारण की लोड पण लय आपला. तसं मित्र आहे आपल्या, नाही चढला म्हणजे उठेला हवंय. फायनली मित्रांनो ट्रॅक्टर चढला आणि आता जोडीदार चालला आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टरला ओढायला. कारण की आपला तो ट्रॅक्टर काय चढत नाही, पूर्णपणे ओल्ड झालेला आहे. आपल्या ट्रॅक्टर मध्ये जवळजवळ 25-25.5 टन लोड आहे. अंधार होता म्हणून चढलं, दिवस असता तर अजिबात चढलं नसता. आपण आता ट्रॅक्टर वर उभा करू आणि बघू ते त्यांचा ट्रॅक्टर चढतो का नाही. होऊ शकतंय आता जोडदाराने तर टेलर ते सोडलेलं आहे. टेलर पण बघा कसं टाकलेलं आहे, म्हणजे टेलरला मागून मस्त बनवलेलं आहे. आणि रात्रीच शक्यतो इथं कोणी राहतच नाही आणि त्यात पण बिबट्याचं लय भेव आहे. त्याच्यामुळं आपल्याला ट्रॅक्टर पासून लय लांब नाही जायचं, कारण की बिबट्याचा भरोसा नाही, ते सरासरी दिसत बी नाही. तर ड्रायव्हर लोकांची अशी अवकाळ असते भाऊ. अजून जेवण पण नाही केलेलं आपण. कारखान्यावर जास्तवर आपल्याला कमीत कमी 11-11:30 वाजन. फायनली मग आपलं इंटरनॅशनल ट्रॅक्टर पण चढत आहे बरं का. आणि जोडीदारांत इतके लाईट लावलेले आहे ना, तर आता बंद केल्यामुळं दिसतंय, पहिले तर काहीच दिसत नव्हतं. इकडे पाहिलं ना, थंडी तुंडीचं असं पॅक होऊन फिरावं लागतं. पुढे गेला. चला आता जोडीदाराला आहे ना टेलर जोडून देऊ आणि एका माग एक निघू आपण. फायनली मग टेलर बिलर जोडून दिलं. चला आता निघू एका मागे एक. आणि इथं आपल्याला ओढावं लागलं, पण घाटात अजून आहे ना ओढून धरावं लागत मागून, तुम्हाला तर माहितीच आहे. फायनली मग आपण आता घाटामध्ये आलो आणि आता इथं तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला मुंडक्यानं माग ओढून धरावं लागतं, कारण की घाटच लय खतरनाक इथं. त्यासाठी पहिले आपण इथल्या देवाचं दर्शन करून घेऊ, कारण की आतापर्यंत आपल्याला अडचण आलीच नाही इथं. जोडीदार तर उतरल्या पहिले देवा पहिले गेला. आपण बी दर्शन करून घेऊ. हा, तर इथं पहिले आपण आहे ना मित्राला उतरून घेऊ पहिले. त्यासाठी आपल्या टायरांना पहिले उट्या टाकावं लागेल. फायनली उट्या टाकल्या. आता समोरच्या ट्रॅक्टरला टोचन करून पहिले ते उतरून घेऊ, नंतर मग आपले ट्रॅक्टर उतरू. फायनली आता आपण टेलर आणि ते सोडून दिलं आणि ऊस लावलं मस्तपैकी, म्हणजे आल्यावर खाली उतरायचं काम नाही. पट्टीवर वर उचलून आपल्याला जोडता येईल. आपला इंटरनॅशनल बी ट्रॅक्टर येऊ राहिला मागून.
आता आपण लवकरच गेलो असतो पण या जोडदारामुळे थांबलो आपण. आता कसं आहे घाट रोड असल्यामुळं थांबत थांबत जावं लागतं आपल्याला. एका मेरेला मदत केली तरच मजा आहे. आज आपण त्यासाठी थांबलो, उद्या ते आपल्यासाठी थांबत. पण आता टोचन लावलं, जाऊ दे. चला आता मस्त घाट उतरून घेऊ. तर चला आता मस्त पैकी आपण आता घाट ते उतरून घेऊ. आणि रोजच आहे बाबा, एक दिवसाचं नाही. ताण होता पण आपल्याला दुसरा मार्ग बी नाही जायला. तसं रोडाचं काम चालू आहे पण यंदा नाही, पुढल्या वर्षी कम्प्लीट होईल ते. पुढल्या वर्षी मग काय सोडजोड करायची गरज नाही, डायरेक्ट कारखान्यावर. आपल्या जोडीदाराला काय करमान नाही, कारण की त्याचा ट्रॅक्टर बी पूर्ण कामाला लावेल. पिस्टनचं काम निघलेलं आहे. आता 2 दिवस झाले कामाला लावून. उद्या शक्यतो भेटन ट्रॅक्टर. तोपर्यंत इंटरनॅशनल ट्रॅक्टर आहे, त्याला पण ब्रेक नाही अजिबात. फायनली आता घाटान ते उतरलो. बघू शकतोय पूर्णपणे अंधार आहे. आणि टोचन बी काय लय नाही लागत, थोडंच लागतं. आणि पिन कार्डवर मस्त पैकी असं इशारा केला ना समोरच्याला कळतं का पिन काढलेली आहे. आणि त्याला उतरायचं काम पडत नाही, कारण की उतरल्यावर ट्रॅक्टर पुढं जाऊ शकतंय. आपले वायर आणि ते लावून घेऊ. रात्री या ठिकाणी इतका सन्नाटा राहता ना. आता दोघं आहे म्हणून ठीक आहे, एकट्याचे फार नको नको होत. कारण की कोणीच दिसत नाही इकडे. चला आता आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर उतरून घेऊ आपण. फायनली आपण वर आलो. आता आपल्या इंटरनॅशनल ट्रॅक्टरला टोचन लावायला चालू आहे मागे. आणि तुम्हाला सांगतो त्या ट्रॅक्टरला आहे ना 20% ब्रेक आहे. ते पण निसता मुंडका कंट्रोल होईल तेवढंच ब्रेक आहे त्याला. मालकाला म्हणलो होतो बरं का मी बसू का त्या ट्रॅक्टरवर, पण ते काय बसू द्यायला तयार नाही. कारण की ते चालवायचं म्हणल्यावर थोडं रिस्कीच आहे. आता जोडदार बी आले ना. कारण की आपला ट्रॅक्टर आपला टेलर उतरायचं बाकी अजून. आता आपण तोपर्यंत आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर उतरू, त्याच्यानंतर आपला टेलर उतरू. आपला टेलर उभा आहे इथं जाऊ. आणि आपण जे टिपरो लावलं होतं ते तुटून गेलं भाऊ. नेमकं देवाला राग आला का काय आज. बिर्याणी खाऊन हे बिर्याणी खाऊन यायला होता, देवाचं दर्शन घेतलं ना. आणि ते ट्रॅक्टर अजिबात थांबत नाही इकडे. हे बघू शकताय चालू मध्ये स्पिन काढावं लागेल आपल्याला त्याची. ते चाललं आता पूर्ण ब्रेक दाबेला असेल मालकाने, पण तरी पण त्याचं ब्रेक काय लागत नाही, कारण की त्याला ब्रेकच नाही.
तुम्हाला तर माहिती आहे टेप जर रात्रीचं नसलं तर करमतच नाही. आणि टेप पाहिजेच बरं का. एकदा जेवण नसलं ना पोटाला तरी चालन, पण टेप पाहिजेच भाऊ. कारण की बिना टेपचं मजाच येत नाही ड्रायव्हिंग करायला, नाही का. चला आता आपण आपलं बी टेलर उतरून घेऊ. पाण्याला जोरदार दावण ते गुतवलं. पाण्याला आपण टेलर कसे आलो. चला आता टेलर जोडून घेऊ. फायनली टेलर ते जोडलं आपण. हो नाही निघलं का. फायनली मग टेलर बी जोडून घेतलं बघू शकतोय. चला आता मागून हा हे भुताडा आहे इकडं पाहिलं का याच्या अंगात. इकडे यायचं म्हणलं ना भाऊ अशी एक एक्स्ट्रा पिन ठेवा लागते, जेणेकरून आपल्याला मागून टेलरला टोचन लावता येईल. आणि हे दोघायला भूक लागेल का काय लागेल तेच कळा ना मला. परत तोंडन ते उतरून राहिले. ड्रायव्हर लाईफ तुम्ही नुसता स्वप्न पहा, पण इकडे काही येऊ नका नाही तर आहे ना. चला जाऊ देऊ का. पोटाला पोटभर नाही काही नाही. आता जवळजवळ 10 वाजत आले. हे पार चार्जिंग संपली. चला तर मित्रांनो, तुम्ही फक्त स्टेटस टाका ट्रॅक्टरांचे. या ट्रॅक्टरवर काय येऊ नका. त्याच्यापेक्षा शाळा शिका. शाळेत बरं आहे, कारण की हे फक्त दिसायला चांगलं आहे, एवढं चांगलं नाही. गोड ऊसाची कडू कहाणी आहे. आता आमची अवकाळ अशी होती. अवकाळ म्हणजे एवढी बी अवकाळ नाही होत, फक्त एवढं आहे का जेवण टायमावर भेटत नाही. आणि भेटलं बी तर आपल्याला खाता येत नाही, कारण की आपल्याला रात्रभर ड्रायव्हिंग करायची असते. आणि जेवल्यावर काय होतं, झोप लागते. त्याच्यामुळं मग चला आता आपल्या कारखाना काय लय लांब नाही, 10 किलोमीटर राहिलेलं आहे. तर चला आता आपला ट्रॅक्टर बी आपण उतरून देऊ. एक परचं दोन्ही ट्रॅक्टर आपल्या दोन्ही म्हणतो तिन्ही ट्रॅक्टर मस्त वेग उतरून घेतले. आणि आपला मित्र गेला जोडून देण्यासाठी, कारण की ते झाडापाशी असं ठिकाण आहे का तिथं बिबट्या रात्रीचं पाणी प्यायला येतो. त्याच्यामुळं एका मेरेला सोबत असलं म्हणजे फरक पडतो नाही का. तर चला आता आहे ना पुढं भेटू आपण. फायनली आपण कारखान्यावर पोहोचलो. चला आता नंबर बिंबर लावू. इथं आपल्या ट्रॅक्टरला सेन्सर आहे निळ्या कलरचं. आता हे इथं तर आपला नंबर लागलेला आहे 94. आपल्या पुढं 2च वाहन आहे, कारण की आता आलं तसं डायरेक्ट आतमध्ये जातं ट्रॅक्टर, कारण की वाहनच नाही अजिबात.
ते 2 ट्रॅक्टर पण आपलेच आहे. आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर, जोळेदाराचा ट्रॅक्टर आणि आपल्या पुढं चाललं जुगाड. आपण दामान आल्यामुळे ना आपण लय मागं राहिलो. तर आता डायरेक्ट काटा करून आतमध्ये जाऊ आपण. तर बघू शकताय आलं तसं काटा आहे डायरेक्ट. आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर आणि आपल्या जोडदाराचा ट्रॅक्टर आपला त्याच्या मागं नंबर आहे. चला आता त्यांच्या मागं आपण ते काटा करून घेऊ. किती वाजल्यावर दाखव मोबाईल रा. हा आता पहिले पुढं ट्रॅक्टर जाऊन द्यावा लागेल आपल्याला. आणि पुढं ट्रॅक्टर पूर्ण पास झाल्याशिवाय आपल्याला पुढं नाही जात येत. नाहीतर आपलं सेन्सर करीत नाही. सेन्सरला प्रॉब्लेम येतो मग. आता मित्रांनो बघा बरं का, सेन्सर कनेक्ट झाल्यावर तिथं लाल लाईट लागल. फायनली कनेक्ट झाला. बघू शकताय पूर्ण वजन आलेलं आहे 33 टन 600 किलो. तर ते भरण जवळजवळ 24-24.5 टन लोड आहे. जोडीदार नंबर सांगतोय तिथं. झालं का? चला आता आतमध्ये नेऊ ट्रॅक्टर. या साईडला बघू शकते जोगाडाची साईड आहे. आणि इथं मध्ये कुर्तीचे ट्रॅक्टर चालू होतं. आपले मोठ्या वाहनांचं साईड म्हणजे या साईडला खाली होतं. आपल्या पुढं बरेच वाहन आहे. आपल्याला आहे ना कमीत कमी रात्रीचे 1 वाजन ट्रॅक्टर खाली करायला. तर मित्रांनो फायनली आपण एक परचा कारखान्यावर पोहोचलो आणि आपल्याला टाइम झाला. अरे यार बघू शकताय 10:43 झाले आणि बराच टाइम लागतो यायला कारखान्यावर. आपला मित्र तर आल्याच पहिले झोपायची तयार करून आला. झोप ज्यादा महत्वाची आहे तुम्हाला माहिती. हा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अशाच मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.